हेलन केअर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व शिक्षकांचा सत्कार संपन्न. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड ह्या संस्थेतील विशेष शिक्षक व कर्मचारी हे दृष्टीबाधित व बहुविकलांग मुला-मुलींना परिश्रम घेऊन शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून सक्षम करण्याची जबाबदारी स्वीकारून त्यांना जीवनात उभे करण्याचे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हे गौरवास्पद आहे. शिक्षण घेऊन समाजात मोठे होण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण आहे, पण सक्षम माणसं उभे करून दिव्यांगांना सक्षम करणे हे निश्चितच गौरवाचे कार्य शब्दापलीकडचे आहे. अशा भावनांना प्राचार्य प्रशांत पाटील मविप्र अभियांत्रिकी महाविद्यालयात यांनी नॅप संकुलात हेलन केअर यांच्या 144व्या जयंती प्रसंगी शिक्षकाचा सत्कार व रक्तदान शिबिर व देणगीदारांचा सत्कार ह्या संयुक्त कार्यक्रमात व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामेश्वर कलस्त्री हे होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री रामेश्वर कलंत्री, गोपी मयूर, प्राचार्य प्रशांत पाटील, मुक्तेश्वर शेट्टीवार, सूर्यभान साळखे, सौ मंगला कलत्री, डॉक्टर सिंधू काकडे आदी मान्यवर असून प्रारंभी श्रीमती हेलन केअर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन व दीप प्रज्वलन केले. महानॅप स्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत तर रामेश्वर कलंत्री यांनी प्रास्ताविकेतून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. भारत परेलाल यांनी तर बाह्य जगाशी संपर्काचा 95% रास होतो व केवळ स्पर्शाच्या माध्यमातून संपर्क करता येतो. ही परिस्थिती इतकी कठीण असते की कर्मगणित अन्न मुलांना स्वतःच्या दैनंदिन जीवनातील क्रिया करून जन्माला आलेल्या शाळेचे असिस्टंट टीचर श्री भारत परदेशी सर यांना मी आमंत्रित करते. ते स्वतः एक डेडलाईन व्यक्ती आहेत आणि त्यांचं इंटरप्रिटर करत आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी पूजा भेणारा. I am working as an assistant teacher. I am born with deaf and I lost my vision in 2007. I have completed my SSC year 2005 through state board. Today we World Helan Keller Day. Helan Keller was born on 27 June 1880 in Alabama of America. When she was 18 months old, due to meningitis, she became deafblind.
and many problems came in her way. Life of Helen Keller changed when Anna Sullivan आज हेलन केलर यांची जयंती. त्यानिमित्त 2 शब्द सांगत आहे. प्रचंड बुद्धिमत्ता, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर आपल्या अपंगत्वावर मात करून यशस्वी आनंदी जीवन जगणाऱ्या हेलन केलर यांचा आज जन्मदिवस. 27 जून 1880 मध्ये अमेरिकेतील अल्बामा येथे त्यांचा जन्म झाला. त्या अवघ्या 19 महिन्यांच्या असताना त्यांना तिहेरी अपंगत्व आले. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इतरांशी संवाद साधण्यास अवघड झाले. संवाद साधण्यासाठी कोणते माध्यम वापरावे हे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना समजत नव्हते. त्यामुळे ते चिडचिड्या बनल्या. वयाच्या 7व्या वर्षी ॲन सुलिव्हान या शिक्षिका त्यांच्या आयुष्यात आल्या आणि त्यांचे जीवनच बदलून गेले. पण हा बदल अचानक घडला नाही, तर त्याला वेळ द्यावा लागला. त्यांच्या मदतीने हेलन केलर अनेक गोष्टी शिकल्या. अथक परिश्रम घेऊन त्या बोलायला शिकल्या. महाविद्यालयातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिल्या कर्णबधीर महिला होत्या. शिक्षण घेऊन त्या उत्तम व्याख्यात्या, लेखिका व व्याख्यात्या झाल्या. आपल्या व्याख्यानातून त्यांनी अपंगांच्या प्रश्नांबद्दल जनजागृती केली. स्वतः मात्र एक निकोप आयुष्य जगून इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे हेलन केलर या आपणा सर्वांसाठी एक आदर्श आहेत. अशा या हेलन केलर यांना माझे शतशः नमन. धन्यवाद.